नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आता आपण प्रतीक्षा करत आहोत की खरीप हंगाम 2025चा पीक विमा आपल्या पदरात कधी पडेल. कारण 50 वर्षानंतर अशी मोठी अतिवृष्टी ह्याच्या अगोदर कधी आलेली नव्हती. इतकी मोठी अतिवृष्टी यावर्षी आली आणि शेतकऱ्यांचं महाभयानक नुकसान झालं. आता सध्या जे वयस्कर माणसं आहेत ते सुद्धा म्हणतायत की आम्ही तर अशी अतिवृष्टी कधी पाहिलेली नाही 50 वर्षात. मग याच्या अगोदरचं तर आम्हाला काय माहीत नाही. मग जर एवढं जरी कारण महत्त्वाचं असलं तर शेतकऱ्याला पीक विमा देण्यामध्ये कुठलीही अटी नियम व निकष न लावता त्या शेतकऱ्यांना पीक विमा देणं गरजेचं आहे आणि अपेक्षित पण आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या अपडेटनुसार पीक विमा कंपनीनं नाटकं सुरू केलेली आहेत. कारण आपण खरीप 2025चा पीक विमा माननीय देशाचे कृषी मंत्री यांनी सांगितलं की योग्य वेळी निश्चित विमा दिला जाईल. परंतु शेतकरी मित्रांनो, आता विमा कंपनीनं आपली नाटकं सुरू केलेली आहेत. म्हणजे कुठलंच जरी कारण नसलं, आता शेतकऱ्याला अडचणीत आणायचं आहे. आता नेमकं कारणच आपल्याजवळ जर सापडत नसलं तर काय दाखवावं लागेल, अशा गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न आता विमा कंपनीकडून होत आहे. सध्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर अशा घटना घडत असल्या तर आता साहजिकच आहे सर्वच जिल्ह्यामध्ये हे घडणार आहे. कारण ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जास्त झाली त्या जिल्ह्यामध्ये जर असं नाटकं विमा कंपनी जर करत असेल तर मग ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली परंतु कमी प्रमाणात झाली अशा जिल्ह्यांची तर काय खरी गतच नाही. कारण माननीय कृषी मंत्री काय म्हणतात की 33% जास्त नुकसान झालं तर आम्ही त्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा देऊ, प्लस त्यामध्ये पीक कापणी प्रयोगही आहे. कारण जरी त्यांच्याकडून जर सांगण्यात आलेलं असलं तर हेक्टरी 17,000पर्यंत पीक विमा आम्ही देऊ. तसं पाहिलं तर तो पीक विमा हेक्टरी 17,000 मिळेल, 17,000पेक्षा जास्त मिळेल किंवा 17,000पेक्षाही कमी मिळेल. परंतु यात महत्त्वाची गोष्ट, आता काही गोष्टी उघड व्हायला सुरुवात झाल्या शेतकरी मित्रांनो. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. कारण आपण काय म्हणतो तो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमा एकसारखा मिळेल, एक आकडा वाईज मिळेल. प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महसूल मंडळामध्ये एकच आकडा फिक्स केला जाईल आणि सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, त्या गोष्टी सध्या तरी मला वाटत नाहीत की खऱ्या होतील. कारण तसे रिपोर्ट आणि तसे अपडेट आता यायला सुरुवात झालेली आहे. कारण आता जिथं नुकसानीची टक्केवारी जास्त तिथं पीक विमा जास्त मिळणार हे जिल्हावाईजच्या गोष्टी झाल्या. परंतु इतर जिल्ह्यामध्ये कमी जास्त निधी मिळू द्या. एखाद्या वेळेस उदाहरणादाखल द्यायचंच झालं, एखाद्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झाला असला तर तिथे शेतकऱ्याला हेक्टरी रक्कम जास्त मिळणं अपेक्षित आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये जर पाऊस कमी झाला असेल तर तिथे हेक्टरी रक्कम कमी मिळणं किंवा जास्त मिळणं हे अपेक्षित आहे. तसे त्याप्रमाणे जर दिले तर ते निश्चित शेतकरी मान्य करू शकतील. परंतु एकाच जिल्ह्यामध्ये, एकाच तालुक्यामध्ये जर वेगवेगळ्या महसूल मंडळे जर वेगवेगळी रक्कम जर देण्याचा प्रयत्न विमा कंपनी करत असेल तर मात्र विमा कंपनी शेतकऱ्याच्या बाबतीत निष्ठुर होत आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण अपेक्षा होती की खरीप हंगाम 2025चा पीक विमा सहजासहजी मिळेल, सहजासहजी एखादा आकडा फिक्स केला जाईल व तो सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल. कारण महाभयंकर अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झाले आणि या नुकसानीचा काहीतरी विचार विमा कंपनी सरकारमार्फत केला जाईल अशा अपेक्षा आपल्या असतानाच आता विमा कंपनीनं पीक आणेवारीमध्ये घोळ घालण्याचा प्रकार करत आहे. कारण 500च्या वर पीक कापणी प्रयोग ज्या ठिकाणी झालेत तिथं 300 ते 350 पीक कापणी प्रयोगावर संशय घेण्याचा प्रकार विमा कंपनीकडून चाललेला दिसत आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2025चा पीक विमा जितक्या लवकर आपल्याला मिळेल ही अपेक्षा होती तितक्या लवकर मिळेल असं सध्या तरी वाटत नाही आहे. कारण आता विमा कंपनी जे नाटक सुरू केलं आहे की 100-500
पॉईंटमध्ये जर तुम्ही पीक कापणी प्रयोग घेत असाल, त्यामध्ये 300-350मध्ये घोळ असल्याचा संशय त्यांच्याकडून जर व्यक्त केला जात असेल, मग पीक कापणी प्रयोगात तुम्ही गेलातच का? कारण पीक कापणी प्रयोग हा विमा कंपनीच्या सदस्याला घेतल्याशिवाय होत नसतो. मग विमा कंपनीनं पीक कापणी प्रयोग का घेतला? हा मोठा सवाल आहे शेतकरी मित्रांनो. कारण अशी प्रकरणं असे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर घडलेले असतील, तर आता इतरही जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. 500 पीक कापणी प्रयोगमध्ये जर 300 पीक कापणी प्रयोगामध्ये जर तुमची संशयाची सुई असेल, मग तुम्ही 200 महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग जे झाले ते ग्राह्य धरता आणि 300 ते 350 पीक कापणी प्रयोग तुम्ही चुकीचे ठरवत असाल, तर तुमची शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मानसिकता किती आहे ह्यावरून सिद्ध होते. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी तर काय करता येणार नाही. शेतकरी याबाबत काहीच करू शकणार नाही, कारण शेतकऱ्याला जर 10,000 रुपये पीक विमा जर दिला तर तो घेऊन बसावा लागेल, आणि 1,000 रुपये जर दिला तर तोही घेऊन बसावा लागेल. तर शेतकरी मित्रांनो, या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालाच्या प्रॉब्लेममुळं आपल्याला येणारा पीक विमा उशिरा मिळू शकतो. असे प्रकरणं खूप जिल्ह्यामध्ये आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. कारण पीक कापणी प्रयोगावरच स्वतः विमा कंपनी संशय घेत आहे. जर संशय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर विमा कंपनी घेत असेल, तर आपल्याला येणारा पीक विमा हा उशिरा मिळू शकतो. कारण ते प्रकरण परत सुकाणू समितीकडे जाणार, सुकाणू समितीचा अहवाल येणार, त्या अहवालाला वेळ जाणार आणि यांच्या तारखा पडत राहणार. यांची युक्तिवाद तारखामध्येच आपला वेळ जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु या प्रकरणावर माननीय प्रशासकीय विभाग असो, शासनानं योग्य तो दिशा आणि मार्ग काढून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाची हमी द्यावी. कारण शेतकरी इतका कुचमलेला आहे, कारण अतिवृष्टीतून तर मेलेलाच आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा पैसे भरून भरलेला आहे, आणि त्याच पीक विम्यात ज्या अतिवृष्टी झालेल्या पीक विम्याला जर तुम्ही अशा अडचणी आणत असाल, तर शेतकऱ्याला सगळं कळतं. शेतकऱ्याने याबाबत जरी काय करता आलं नसलं, तर नेमकं काय घडतंय हेही शेतकरी उमजून आहे. त्यालाही माहीत आहे नेमकं काय घडतंय. परंतु आता ह्या जास्त गोष्टी वाढवण्यापेक्षा पीक विमा कंपनीला जर सरळ करायचं असेल, तर ते प्रशासन आणि सरकार करू शकतं. आणि यामध्ये निश्चित सरकारनं योग्य ती भूमिका घेऊन खरीप हंगाम 2025चा पीक विमा जितक्या लवकर वाटता येईल तितक्या लवकर वाटण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा शेतकरी एकदा जर खवळला, मग मात्र सरकारला अवघड होऊ शकतं. त्यामुळं प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन ज्या काही ज्या काही अडचणी सध्या पीक विमा वाटपामध्ये येणार आहेत, त्या लवकरात लवकर सोडून शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. कारण आता विमा कंपनीनं जरी नाटकं सुरू केली असली, तर त्यांना सरळ फक्त सरकार करू शकतं, आणि यामध्ये सरकारनं हस्तक्षेप करावा. त्यामुळं सध्या राज्यामध्ये पीक कापणी प्रयोगाचे जे रिपोर्ट आहेत, ते रिपोर्ट कृषी विभाग असो, विमा कंपनीला अपलोड करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि यामध्ये विमा कंपनी काही पीक कापणी प्रयोगामध्ये संशय घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर जो काही तुम्हाला संशय घ्यायचा आहे तो एकदा घ्या, परंतु त्यातून योग्य तो मार्ग काढून त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर खरीप हंगाम 2025चा पीक विमा मंजूर करून त्यांच्या खात्यावर वर्ग करा. आणि तुमची जरी नाटकं कमी जास्त पैसे करायचे असतील, तर हे तुमचं चुकीचं धोरण आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करून त्या विमा कंपनीला जाब विचारून विमा कंपनीला सरळ करून योग्य ती रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा सरकार, शेतकरी आणि विमा कंपनी यांच्या गोंधळात शेतकरी भरडला जाऊ नये. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अजूनही काही अपडेट आल्यास निश्चित व्हिडिओ येईल. धन्यवाद.